गेल्या 10 वर्षापासून दूधगंगा धरणातील पाण्याच्या गळतीच्या समस्येवर अखेर उपाययोजना करत दूधगंगा धरण गळतीची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली। तर प्रत्यक्ष कामास जानेवारी 2025 पासून सुरुवात होईल। तसेच गळतीवर टप्प्याटप्प्याने काम करून सुमारे 2 वर्षात गळती थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मुंडे यांनी पाहणी करत असताना मराठी एस न्यूजशी बोलताना सांगितलं। काळंबवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास 25.40 टीएमसी पाणीसाठा होतो। धरणाच्या स्थिरता व सुरक्षिततेसाठी यावर्षी 22 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता। तरीही यावेळी धरणाच्या भिंतीतून सुमारे 370 प्रतिसेकंद लिटर गळती होत होती। आज धरणामध्ये 19.81 टीएमसी पाणीसाठा असताना आजही सुमारे 270 प्रतिसेकंद लिटर गळती होते। धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण 9 मोनोलिथ असून पैकी 4, 5, 7 मध्ये गळतीचं प्रमाण अधिक आहे। उर्वरित मोनोलिथमधून गळतीचं प्रमाण कमी आहे। सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचं काम केलं जाईल। धरणातील पाणी नैसर्गिकरित्या जितकं खाली जाईल तितक्या उपलब्ध जागेवर हे काम होणार आहे। टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल असं अपेक्षित असल्याचं मत दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष टी.एन. मुंडे यांनी व्यक्त केलं। या गळतीसाठी 80.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष टी.एन. मुंडे, एच.व्ही. गुणाले, एस.एस. पगार, रिजवान ली, आर.एम. मोरे यांच्यासह दूधगंगा धरण कार्यकारी अभियंता अशोक पवार, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता विजयसिंह राठोड, सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे, विलास दावणे, प्रवीण पारकर, सूरज बरगाले, नितीन भोसकर, महादेव सावंत, संदीप डवर आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। डॅमला धोका वगैरे असा अजिबात नाही की गळती अशा प्रकारचे जे डॅम असतात मेसनरी त्याच्यामध्ये थोडी बहुत प्रमाणामध्ये गळती होते। गळती प्रतिबंधक उपाययोजना आपल्याला करावाच लागतात काही वर्षानंतर। आता ह्या डॅमला जवळपास 40 वर्ष होत आले, 30-40 वर्ष की ज्याचं काम चालू होऊन, त्याच्यामुळं हे करणं हे नॉर्मल आहे। म्हणजे याच्यामध्ये कुठल्या ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा त्याच्यामुळं गळतीमुळं धरणाला धोका वगैरे असं काही नाही आहे। गळतीच्या दुरुस्तीसाठी काही कालबाह्य कार्यक्रम ठरवण्यात आले आणि सिंचनावर काही परिणाम वगैरे काय? सिंचनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता धरणाच्या दुरुस्तीचं काम करायचं अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि आता जसं उपलब्ध होईल पाणी, म्हणजे आपल्याला जो भाग धरणाचं पाणी जितकं खाली जाईल तेवढाच भाग उपलब्ध होणार, तर त्यानुसारच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये हे काम तात्काळ पूर्ण करण्यापेक्षा सिंचनावर परिणाम न होऊ देता कसं काम पूर्ण करता येईल असंच आमचं नियोजन असणार आहे। काम सुरू असण्याच्या कालावधीत तज्ञ समितीची अशी वेळोवेळी पाणी राहणार? हो, राहणार ना। येऊन बघून काम कसं चाललं आहे वगैरे काय त्याची आम्ही पाणी करणार। किती लागणार कशासाठी? गळती कामं पूर्ण नाही, कुळ आता जसं उपलब्ध होईल इरिगेशनवर परिणाम न होत करण्याचं तर आम्हाला 2 वर्षामध्ये व्हावं असं अपेक्षित आहे। तथापि आता पाणी कसं खाली जातं आणि कारण आम्ही काही डॅम रिकामा करून काम करणार नाही, त्याच्यामुळे ते त्याच्याशी कोरिलेटर आहे। म्हणजे फक्त नुसतं मोकळं काम असतं तर मी म्हणलं असं तुम्हाला हे काम 6 महिन्यात करू म्हणून, परंतु इरिगेशनशी रिलेटेड असल्यामुळं याच्याविषयी काही हे नाही। नाही, तिथं शक्य होतं रिकामं करणं। टेमघर धरणामध्ये काय होतं की पुण्याला पाण्याची गरज होती की पहिल्यांदा आम्ही टेमघरमधनं दिल्लीत धरण रिकामं करून घेतलं। जिथं शक्य आपण ते करतो, तसं केलं असतं तर आणखी काम जोरात करता आलं असतं, लवकर करता आलं असतं। पण त्याच्यामुळं नुकसान काही नाही की हे काम असं काम नाही बाबा की हे जे काम उद्याच नाही केलं तर काही प्रश्न होणार आहे किंवा धरणाला धोका आहे वगैरे असं नाही। धरण अतिशय चांगल्या स्थितीत आहे, धरणाच्या सेफ्टीला कुठल्या प्रकारचा धोका नाही, त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये बाकी मला काही वाटत नाही काही इश्यू आहे करण्याच्या बाबतीमध्ये। धरणाच्या स्थिरतेवर परिणाम होईल असं म्हणतात, त्याच्या अफव्यावर कोण नाहीच ना, कशाचा अस्थिरतेवरती परिणाम होईल? नाही, त्यावेळेला कसं केलं की 18 टीएमसी भरणार, 20 टीएमसी भरले तर धरणाला धोका होऊ शकतो असं म्हणत होते। धरणाला किती वर्ष झाले धरणाला? बरोबर आहे का नाही? मग धोका असता तर इतक्या दिवस आम्ही धरण भरलंच नसतं ना। धरणाला कसल्याही प्रकारचा धोका नाही, ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला। आणि ही गळती प्रतिबंधक उपाययोजना आहे, हा लक्षात। म्हणजे ह्या उपाययोजना फक्त गळती थांबणार आहे धरणाची काही हे वाढणार नाही, त्याच्यामुळे धरण स्टेबलच आहे, धरणाबाबत काही प्रॉब्लेम नाही। सुरुवातीला जसं ग्राउटिंगचं काम झालं हां, त्याच पद्धतीत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आता ग्राउटिंगचं काम होणार का? हो, नक्की। म्हणून तर कमिटी आहे ना। जर सुरुवात तेच करायचं असलं आपण गेल्या 20 वर्षापासून करत असतो, मग कमिटी एवढे सगळे लोक वगैरे कशाला 2 नंबर जास्ती प्रमाणात झालेला होतं। आणि नाही, आता त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही। आता जे काम होईल ते काम चांगलं काम केलं जाईल एवढं बघण्याची जबाबदारी शासनानं आम्हाला दिलेली, ती आम्ही पार पाडू। सर, मनुष्यबळ ही तर कमी आहे, त्या संदर्भात आपण काही हे केले काय? कशाचं मनुष्यबळ कमी? इथं कमी आहे, आता इथं बघायला गेलं तर इथं धरण परिसरामध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाही, तो कमिटीचा विषय नाही तो। ओके।